स्पेशल ओळख म्हटल्यावर काल मला मॅडमचा बर्थडे आज आहे म्हणून रिमाइंड होतं, म्हणून मी 2 दिवसापूर्वीच तयारी करण्याचं स्टार्ट केलं. कारण मॅडमच एक अशी हस्ती आहे की ज्या सगळ्यांना आपल्या झाडाखाली, त्या स्वतःच एक इतकं मोठं वटवृक्ष आहेत की ते स्वतःच आपल्या फांदींखाली सगळ्यांना सावली देतात. मी मॅडमचं आजपर्यंत, आता मॅडमसोबत मी गेले 1 वर्षापासून आहे, मॅडमचं आजपर्यंत काम बघितलं. कुठल्याही मुलीचा, कुठल्याही माणसाचा कॉल आला, मॅडम मुझे काम आहे, मॅडम तुरंत त्यांच्यासाठी स्वतःचं जेवण टाकून, स्वतःच्या बीपीची गोळी मीना अतिथी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या अध्यक्षा सन्मान्य सुनीता तोमर मॅडम यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांचा वाढदिवस आज ह्या अतिशय निसर्गरम्य परिसरामध्ये साजरा करण्याचा मानस आमचे सहकारी मित्र डॉक्टर संदीपजी ढोरे पाटील यांनी आयोजित केलेला आहे. खरं तर ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय त्यांचं आपण पहिल्यांदा मनापासून स्वागत करूया. त्याचप्रमाणे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पोता फाउंडेशनच्या अध्यक्षा मीनाक्षी मॅडम भालेराव, त्याचप्रमाणे संघटक डॉक्टर पल्लवी मेहरे आणि शिरूर स्कूलच्या डायरेक्टर विद्या साकोरे मॅडम, डॉक्टर सतीजी मेहरे आणि सम्यका भालेराव, ऋषभ तोमर आहेत युवा अध्यक्ष राष्ट्रीय पत्रकार संघाचे. सर्वांचं मी प्रथमतः बाबा महाराज वन संवर्धन समिती आणि केसनन ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो की आपण आमच्या गावामध्ये आलात आणि आपली सेवा करण्याची संधी. संघाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनीता तोमर मॅडमचा वाढदिवस आपण बाबा महाराज वन संवर्धन परिसरामध्ये या ठिकाणी साजरा करतोय. या वाढदिवस साजरा करण्यासाठी या ठिकाणी बाबा महाराज वन संवर्धन समितीचे सर्व आम्ही सभासद या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर पृथा फाउंडेशनच्या ज्या अध्यक्ष आहेत भालेराव मॅडम त्या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि विद्या साकोरे मॅडम या ठिकाणी त्या सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आणि राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या राष्ट्रीय संघटक डॉक्टर पल्लवी मेहरे मॅडम हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत त्यांचे पती डॉक्टर मेहरे सर या ठिकाणी ते उपस्थित आहेत. आणि आपण ऋषभ तोमर पुणे प्रेसिडेंट, ते जबाबदारी त्यांची पुणे प्रेसिडेंट म्हणून पार पाडत आहेत. ते देखील सुंदर अशा क्षणी, सुंदर दिवशी आणि निसर्गाच्या सुंदर सानिध्यामध्ये आज आपण आपल्या सर्वांचे एक आदर्श स्थान असणाऱ्या सुनीता तोमर मॅडम राष्ट्रीय पत्रकार संघाच्या अध्यक्षा यांचा आज आपण या ठिकाणी वाढदिवस साजरा करत आहोत. खरं तर त्यांनी जो हा एक विचार मांडला तो आमच्यासाठी खूप एक वेगळा अनुभव देऊन जात आहे या ठिकाणी. कारण असे प्रत्येक क्षेत्रामधले लोक पुढे यायला पाहिजे आणि आपण निसर्गाचं जपणूक कशी करायची, निसर्ग कसा वाढवायचा त्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहायला पाहिजे. त्यामुळे मी मॅडमचा खरंच विशेष आभार मानतो. समितीबद्दल थोडीशी माहिती घेऊयात. बाबा महाराज वन संवर्धन समिती साधारणतः 2.5 वर्षापासून या ठिकाणी झाडं लावण्याचं काम करते आणि नुसती झाडं लावायची नाही तर झाडं लावून त्याचं संवर्धन कसं होईल या दृष्टिकोनातून आमचा हा प्रयत्न चालू आहे. गेल्या 2.5 वर्षापासून आम्ही या ठिकाणी साधारणतः 1000 झाडं या ठिकाणी लावलेली आहेत. तुम्ही पाहू शकत असाल बाबा महाराज वन संवर्धन परिसर या परिसरामध्ये 1000 झाडं लावण्याचं आम्ही सर्व जे सभासद आहेत प्रत्येक रविवारी आम्ही या ठिकाणी येत असतो आणि आमचं जे श्रमदान आहे झाडांप्रती जे वृक्षाचं जे आपण म्हणतो और उन्होंने इतना अच्छा कार्य यहाँ पे संपन्न करने के लिए हमें सबको यहाँ पे एकत्रित किया है. उनके जन्मदिन की मैं उनको बहुत बहुत बधाई देती हूँ. और वो एक्चुअली में वो सालों से बहुत अच्छा काम करती आ रही हैं और मैं उनके काम से हमेशा प्रभावित रही हूँ. लोगों को जोड़ना और गोवा गुटखा खाऊन महाराष्ट्र लाल करण्यापेक्षा, गोवा गुटखा खाऊन महाराष्ट्र लाल करण्यापेक्षा झाडे लावून आपण आपल्या महाराष्ट्राचे लाल करूया. ठीक आहे, ते आपलं असतं, बट काहीतरी वेगळं करायचं म्हटल्यावर त्यांच्याच नावाने सगळीकडे झाडं लावायचे आणि आपल्याकडे झाडं लावून
पुढील 5 वर्षात 2 वर्षात याच ठिकाणी मॅडमचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात करायचा आहे असं सरांनी म्हटलेलं आहे. आणि शिवाय त्या टाइमला परत झाडे लावू आणि परत नवी पिढींना इथे येण्याचे संकल्प आणि जमलो. त्यात विशेष म्हणजे ढोरे पाटलांचं खूप आभार मानतोय, कारण त्यांनी आम्हाला एवढा सपोर्ट केलाय. बाकी तर आता सगळ्यांचं बोलणं झालंय, त्यामुळे आपण केक कापूया लवकरात लवकर कार्यक्रम. प्यारे लगते हैं, मतलब क्योंकि मैं एक प्योर हिंदुस्तानी हूँ और गांव से हूँ और गांव से जुड़ी हुई हूँ. तो गांव में कैसे ना बेहद सारे पेड़ पौधे उनके बीच में खेलना मुझे अच्छा लगता है. तो ये मेरे लिए सबसे अच्छा गिफ्ट दिया है पल्लवी और सतीश मेहरे जी ने. और थैंक यू सो मच विद्या मैडम ने कि वो अपना स्कूल में बंद करके आए मेरे लिए. मैंने कहा चलो पेड़ पौधे लग रहे हैं, चलते हैं बर्थडे मनाने. और मीनाक्षी वालेराव जी वो इतने बिजी हैं, उनके पास तो सच्ची में टाइम नहीं होता है, पर वो भी एक आवाज में आ गए कि हाँ मैं आ रही हूँ सुनीता. और थैंक यू सो मच बाबा महाजन वन संवर्धन समिति के सभी सदस्यों का मैं दिल से धन्यवाद देना चाहूंगी कि आप लोग इतना अच्छा कार्य कर रहे हैं. कोई नहीं सोचता है, मतलब अपना टाइम निकाल के ये पेड़ पौधे, अभी आप बता रहे इतना छोटा लगा है तब इतना बड़ा हो गया, तो सोचो ये पेड़ पौधा और बड़ा होगा तो लोग इसमें, मतलब आने वाले जो युवा लोग हैं उनके लिए ये बहुत अच्छा है. और जैसे कि अभी 2 बच्चे यंग आए हैं, पल्लवी भी की ज़्यादा एज नहीं है, तो ये जो बच्चे लोग अभी से ये सोच रहे हैं तो सोचो इनकी सोच ऐसी है. तो ये आज खाली खाली है, ये मुझे लगता है कि 1-2 साल में फुल भरने वाला है. और मैं यही प्रार्थना करूंगी कि ये आपका ऐसा भर जाए, हम लोगों से जो भी हेल्प होगी पक्का Happy birthday to you.